फलित काय आणि याचा अर्थ काय या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत, त्याचबरोबर शेतकरी नेते आहेत विजय जावंधिया, माधुरी भदाणे आहेत, शेतकरी कार्यकर्ते आहेत, स्वतः शेतकरी सुद्धा आहेत, आणि कृष्णा पवार जे शेतकरी आहेत औरंगाबाद मधून ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत. पण पहिल्यांदा मी जाणार आहे माधुरी भदाणे यांच्याकडे. याचं कारण असं, राजकीय घडामोडी राजकीय नाट्य निकाल लागल्यापासून राज्यामध्ये सुरू आहेत, मात्र शेतकऱ्याच्या बांधावर परिस्थिती काय आहे? माधुरीजी, काय या सगळ्या परिस्थितीकडे बघून शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत? जे काही राजकीय नाट्य वगैरे चाललेलं आहे, सगळ्याच गोष्टी ज्या काही होत आहेत, पण जर सगळं जर बघायला गेलं तर इथं कुठेतरी आवाज येतोय मला. बोला बोला, येतोय कुठेतरी तुमचा बघायला आवाज. गेलं तर शेतकऱ्यांचा फार इथे म्हणजे नुकसान होतंय. हम्म, हम्म. नुकसान म्हणजे जे काही नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये न बघता सध्या कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार, या बाबतीमध्ये सगळं चर्चा वगैरे होत असताना दिसत आहे. आणि याच्यात भरडला जातोय, पहिल्यापासून तो शेतकरीच भरडला जात आहे. तर कुठेतरी याचं समाधानात्मक उत्तर मिळावं या दिशेने आपल्याला वाटचाल करायला लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आजची ही जी काही चर्चा असेल हिला जरा व्यवस्थित स्वरूप जर कधी आलं आणि इथून काहीतरी निष्पन्न निघालं तर खूप शेतकऱ्यांचं म्हणजे मनोबल तर भरलंच जाईल, पण खूप चांगल्या पद्धतीचा एक मेसेज इथून जाऊ शकतो. अगदी विजय जावंधिया सर आपल्या सोबत आहेत. जावंधिया सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झाली, दोन्ही दिग्गज नेते भेटलेले आहेत, राजकारणाची चर्चा झाली नाही असं म्हटलं जातं, शेतकऱ्यांची चर्चा झाली, शेतीच्या नुकसानीची चर्चा झाली, चांगला विषय. या सगळ्यामध्ये शरद पवार भेटले, आज उद्या केंद्रीय पथक राज्यामध्ये दाखल होतंय, परवापासून पाहणी सुरू करणार आहे. म्हणजे राज्यातल्या ज्या भाजपचे आतापर्यंत नेते जे केंद्रीय नेतृत्वाला भेटलेले होते त्यांनी या सगळ्याचं गांभीर्य कुठंतरी सांगितलं नव्हतं केंद्रीय नेतृत्वाला, असं म्हणता येईल? नाही, मला असं वाटत नाही. हा कावळा बसला आणि फांदी तुटली असा हा योग असं मला वाटतं. राज्यपालांनीच सगळी माहिती दिलेली असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि शरद पवारांची आणि मोदींची भेट याचं एक महत्त्व असं आहे की जर शरद पवार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याकरता पुढाकार घेतात आहेत तर महाराष्ट्रात येणारं जे सरकार आहे ते सरकार काही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, राज्याच्या तिजोरीतनं हा प्रश्न काही सुटू शकत नाही. आणि म्हणून केंद्राकडनं जास्तीत जास्त मदत मागण्याकरता आग्रही राहणं या दिशेने मला असं वाटतं की शरद पवारांच्या या भेटीच्या महत्त्वाकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही एक टॅगलाईन देता गुरु शिष्याची भेट वगैरे वगैरे, किंवा महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मागे पडलाय का, मला तेही वाटत नाही. कारण राज्यपाल आहे, जावंधिया सर, कुठेतरी अशी प्रमुख परिस्थिती सचिव निर्माण आहेत, झाली त्यांच्या माध्यमातून सरकारचा काम चालतो ना. नाही, परिस्थिती निर्माण झालेली ते हे सरकार जर असतं तरी तीच झाली असती. याच्या आधीच्या दुष्काळात या सरकारांनी काय मदत केली आहे जरा याचा आढावा घेऊ ना आपण. किती लोकांना मदत केली. 2 वर्ष कर्जमाफी सुरू राहिली आणि ती कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळात सुद्धा म्हणत होते की कर्जमाफी सुरू राहील जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला ती मिळत नाही. ऑनलाईन काय, आधार कार्डवर काय, सगळ्या कॉम्प्युटरवर काय, हे सगळं करून काहीच झालं नाही ना. म्हणून मला काय वाटतंय की मुद्दा काय आहे की यावेळेस आभाळ कोसळलेलं आहे. मला वाटतं सदाभाऊ खोतसुद्धा हे नाकारणार नाही. त्यांच्याकडे ऊसाचं सुरुवातीला झालं, आता सगळ्या राज्यांमध्ये सगळीकडे आभाळ कोसळलेलं आहे. इतकं आभाळ फाटलं आहे की ते कसं शिवणार हा प्रश्न आहे. आणि केंद्र सरकारच्या सुद्धा मर्यादा येतील, कारण महाराष्ट्राला जी काही मदत जाहीर करेल ती मदत मग मध्य प्रदेशला का नाही असाही मुद्दा मला असं वाटतं उपस्थित होईल. पण मला असं वाटतं की यावेळेस केंद्र सरकारने सरकारची तिजोरी शेतकऱ्यांकरता उघडी करण्याकरता कंजूशी करू नये आणि टाळू नये. थोडासा डेफिसिट वाढेल, फिस्कल मॅनेजमेंट बिघडेल, रुपयाचं आणखीन थोडं अवमूल्यन होईल, ते चालेल. पण यावेळेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. त्यांना संपूर्ण आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये तो विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. जर या गुरु शिष्यांच्या भेटीनंतर जर अशा पद्धतीची पावलं उचलल्या गेली तर आपण खरं सगळ्यांनी त्याचं स्वागतच करायला पाहिजे. अगदी जावंधियाजी, तुम्ही जे सगळं मांडलेलं आहे ते सदाभाऊ खोत ऐकतायत. सदाभाऊ, या भेटीनंतर काय म्हणणं आहे तुमचं?
या ठिकाणी आदरणीय जावंदे साहेबांनी जी गोष्ट मांडली ही खरी आहे की जवळजवळ 90 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेत जमिनीवरचं पिकाचं नुकसान या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं झालेलं आहे अवकाळी पावसामुळं. आणि संपूर्ण जिल्ह्यांचा विभागवाईज रिपोर्ट हा मदत आणि पुनर्वसन विभागाकडे आलेला होता आणि तो रिपोर्ट त्यांनी राज्यपालाकडे दिलेला होता. राज्यपालांनी तशी एकंदरीत परिस्थिती राज्यातली काय हे केंद्राला कळवलेली होती. आणि मला वाटतं की आजच्या या भेटीकडं खऱ्या अर्थानं जे जावंदे साहेब म्हणले की बाबा राज्याची ती परिस्थिती नाही आहे की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करू शकू. आणि म्हणून जास्तीत जास्त मदत जी NDRFची जी मदत आहे ती फार तुकडी आहे. ती मला वाटतं की कोरडवाहू शेतकऱ्याला 8,000 रुपये हेक्टरी आहे, बागायत शेतकऱ्याला 13,000 आहे आणि फळबाग लागवड शेतकऱ्यासाठी ती 18,000 आहे. आणि एवढ्यानं काही होत नाही. राज्य सरकार काही हिस्सा नवीन सरकार आल्यानंतर ते थोडासा भार उचलेल, परंतु तेवढ्यावर शेतकऱ्याचं नुकसान भरून येणार नाही. शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी मदत करावी लागणार आहे. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दुष्काळ हा एक वेळेला परवडतो, कारण दुष्काळामध्ये शेतकऱ्याची काही गुंतवणूक झालेली नसती, परंतु सुकाळाच्या काळामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यानं शेताभातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची गुंतवणूक केलेली असते. मग नांगरट केलेली असते, पेरणी केलेली असते, बियाणं आणलेले असते, खतं आणलेली असते ती. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सावकाराकडून, बँकेकडून, सोनं नाणं मोडून, पाहुण्याकडून असे पैसे आणलेले असतात. आणि त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याची त्या शेतामध्ये गुंतवणूक झालेली असते आणि वर्षभराचा संपूर्ण भार त्या पिकावरती आर्थिक खर्चाचा शेतकऱ्याचा असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याचं नुकसान ह्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. मग तो द्राक्ष बागायतल्या शेतकऱ्याचं अजून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून ही जी काय NDRFची मदत जी मिळणार आहे, तुटपुंजी मदत, या मदतीतून शेतकऱ्याचं काही भागणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आदरणीय पवारसाहेब हे महाराष्ट्राचा दौरा केलेला होता, आम्ही सगळ्या लोकांनी दौरा केलेला होता आणि त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी ते ज्येष्ठ नेते आहेत, खासदार आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना अवगत केलं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करावी लागेल. आणि निश्चितच त्या दृष्टीनं मग केंद्राने त्यांना आश्वासन दिलं असेल की आम्ही लवकरात लवकर पथक पाठवू, माहिती आम्ही आमचा रिपोर्ट माहिती घेऊ आणि त्या रिपोर्टानुसार आम्ही मदत करू, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या असाव्या त्या. सदाभाऊ, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. राज्यामध्ये हे सगळं सत्ताकारण कशा पद्धतीनं वळण घेत आहे ते आपण बघतोय. दिल्लीमध्ये महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार जरी सांगत असले की हा सगळा शेतकऱ्यांसाठी घेतलेली भेट होती, राजकीय चर्चांना राज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर उधाण आलेलं आहे, भेटीमागचं राजकीय काय गणित असू शकते, काय वाटतंय तुम्हाला? आता एक असं आहे की सध्या राजकारणाच्या ही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, परंतु जोपर्यंत अधिकृत असं दोन्ही बाजूनं त्याची माहिती काही बाहेर येत नाही, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर सूत्राच्या माहितीनुसार, आता सूत्र नेमकं कुठं आहे आणि कसं ठरतं हे काही मलाही अजूनपर्यंत कळलेलं नाही. परंतु ठीक आहे, त्याच्यावरती साहजिकच राज्याच्या राजकारणावरती चर्चा झाल्या असतील आणि ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे, त्याच्याविषयी आपल्याला असं स्पष्ट काही माहिती नाही आहे आणि त्याच्यावर बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. परंतु निश्चितच ही जी काय अस्थिरता आहे ही लवकर संपवावी आणि या राज्यातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने एक सक्षम सरकार यावं अशी सगळ्या जनतेची, तुमची, आमची सगळ्यांची. सदाभाऊ, तुम्ही भाजपसोबत आहात, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला तर तुमची संघटना असणार आहे का त्यासोबत? एक असं आहे की आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलेलो होतो. मला जर वैयक्तिक विचारलं किंवा आमच्या संघटनेची पहिल्यापासून भूमिका आहे की महायुती म्हणून आपण लढलेलो आहोत आणि महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी एकत्रित यावं. महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्या पत्रामध्ये मताच्या रूपानं मोठं दान टाकलेलं आहे
आणि जनतेने जनतेचं काम केलेलं आहे आणि दोन्ही या मोठ्या पक्षानं मोठं मन दाखवून 2-2 पावलं मागं सरून एकत्रित यावं, एकत्रितपणानं विचार करावा आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं अशी आशा बाळगणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. अगदी या सगळ्यामध्ये आता औरंगाबादमधून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत, कृष्णा पवार. चर्चा होत असतात, भेटीगाठी होत असतात, अनुदानं किंवा मदत जाहीर होत असते, पण शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचतंय, शेतकऱ्याची अवस्था काय हे जाणून घेऊयात. कृष्णाजी, ह्या सगळ्या भेटीगाठी होत आहेत, शेतकऱ्याच्या पदरामध्ये कधी पडणार हा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. काय वाटतं या भेटीगाठीनंतर आणि या सगळ्या आश्वासनानंतर? आता सांगायचं ठरलं तर शरद पवार साहेब आता याला गेलेले, दौऱ्यावर गेलेले. दौऱ्यावर जात असताना त्यांनी फक्त शेतकऱ्याला आतापर्यंत काय दिलेलं आहे, आतापर्यंत शेतकऱ्याला शासनानं काय दिलं, दौरे करून काय होणार आहे तुमचं? अरे तुम्ही कोणाबरोबर बी सत्ता स्थापन करा, पण शेतकऱ्याला मदत करा ना. तुम्ही 8,000 रुपये 18,000 रुपये मदत करतात, तर ही काय ही मदत किती आहे? तुटपुंजी मदत आहे ही, आणि ही सरसकट मदत पाहिजे आम्हाला. सरसकट मदत असली तरच शेतकरी वाचणार आहे. ही फक्त पंचनाम्याच्या आधारित देऊ लागलेले शेतकऱ्याला, तर ही थोडी मदत आम्हाला लागत नाही. आम्ही आंदोलन करणार आहे. हे जरा नाही झालं तर आम्ही सगळे शेतकरी रस्त्यावर येणार आहे. हे सोडल्याशी राहणार नाही आम्ही. आणि तुम्ही आम्ही हे राष्ट्रपती राजवट लागू केली, ही सगळी मिलीभगत आहे. हे राजकारणी लोकांनी केलेलं आहे सगळं. आता चाल आहे सगळी शेतकऱ्याला. आता लोक हे काही बी नेता आता लोक समोर आलेला नाही की त्यांनी दोन्ही बी नेत्यांनी समोर यायला पाहिजे आणि पाठिंबा देऊन द्यायला पाहिजे. भाजप आणि शिवसेनाने सांगितलं होतं का शेतकऱ्याच्या आम्ही तुम्ही पाठीशी आहे. आता 1 महिना होत आलेला आहे, सगळं पीक वाया गेलेलं आहे आमचं शेतीवरलं. आता काय सांगा आता तुम्हाला आम्ही. आणि आता दौरे करायला लागले, 1 महिना झाला, आता काय करणार आहे आम्ही? दौरे करून काय होणार आहे? आम्हाला त्वरित मदत पाहिजे, सरसकट मदत पाहिजे. पंचनाम्याच्या आधारात आम्हाला मदत नको, आम्हाला सरसकट मदत द्या. त्याच्यात निकष टाकलेले, GR मध्ये निकष टाकलेली आहे, GR मध्ये निकष टाकलेले आहे. तर हे सगळे शेतकऱ्याच्या विरोधी निकष टाकलेले आहे, त्याच्यात एकही शेतकरी बसणार नाही. तरी शासनाने याच्यावर दखल घ्या आणि आम्हाला पूर्ण मदत करा, सरसकट मदत करा, सरसकट कर्जमाफी करा. कृष्णाजी, कुठेतरी या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये शेतकऱ्याकडे भेटीला दुर्लक्ष काय होत होते नाही. अशी भावना आहे. हा बोला. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये मागच्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होते अशी भावना आहे का शेतकऱ्यांच्या मनामध्ये? पूर्ण दुर्लक्ष होत आहे. आणि याच्यावर कोणत्याही पक्षाचं, राजकीय पक्षाचं लक्ष नाही आहे. फक्त हे चाललेलं आहे ना, तर हे फक्त नाट्य चाललेलं आहे. शेतकऱ्याला फसवण्यासाठी नाट्य चाललेलं आहे. आणि हे नाटक आहे ना, तर हे असं 1 महिन्यापासून आम्ही आता लोक हेच पाहत आलेलो आहे. का सरकार स्थापन होणार, उद्या होणार, परवा होणार. ह्या गाठी बेठी व्हायला काय इतका वेळ लागतो का? विमान आहे तुमच्याकडे, सगळ्या व्यवस्था आहे, एरोप्लेन आहे, तुम्हाला जायला कुठं बी हेलिकॉप्टरनं जाऊ शकता. आणि जरा 1 महिना तुमची 1 महिन्यामध्ये जरा सरकार स्थापन होत नाही, तर मग हे काय ठरायचं आम्ही? आता शेतकऱ्यांना करायचं काय? रोज एक शेतकरी आत्महत्या करू लागला. आता आम्ही करणार काय? शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे ना? आता तुम्हीच सांगा, याचं उत्तर द्या खोतकर साहेब. खोतकर साहेब बोला आता. सदाभाऊ बोला. निश्चितच शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. कारण एका बाजूला रब्बी बऱ्यापैकी वाया गेलेला आहे आणि जे काही रब्बी मग हरभऱ्याचा वगैरे पीक घ्यायचा असेल तर आज शेतकऱ्याला पैशाची आणि आर्थिक मत्तेची अत्यंत गरज आहे. आणि मला वाटतं की आता जे सुरुवातीच्या काळामध्ये काळजीवाहू सरकार असताना 2-3 आमच्या बैठका झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण ठरवलेलं होतं की 10,000 कोटी रुपये पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. आणि पहिला हप्ता म्हणून आपण काही अंशी शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीनं पैसे जमा करू आणि पंचनामे होऊन केंद्राकडून मदत आल्यानंतर परत जे नवीन सरकार येईल ते आर्थिक अजून त्याच्यामध्ये काही रक्कम वाढवून शेतकऱ्याला देईल अशा पद्धतीचं ठरलेलं होतं. परंतु निश्चित सरकार याला थोडा वेळ लागला
आणि त्याच्यामुळं जे काही शेतकऱ्यांच्या भावना आहेत की बाबा पैसे लवकर जमा व्हायला पाहिजे तो त्याच्यामध्ये मग थोड्याशा अडचणी येत गेल्या. मी शेतकऱ्यांच्या या भावनेशी निश्चित सहमत आहोत, परंतु लवकरात लवकर मार्ग निघेल अशा दृष्टीनं आपण सगळ्यांनी आशा व्यक्त करूया आणि निश्चितच तो निघावा ही माझी भूमिका आहे. अगदी जावंदिया सर, आपण कृष्णा पवार जे शेतकरी आपल्यासोबत औरंगाबादमधनं आहे त्यांची तळमळ आपण बघितली, त्यांचा संताप सुद्धा आपण बघितलेला आहे. कुठंतरी हे सगळं नाट्य चाललेलं आहे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिलेली, महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं वचन, शब्द एकही नेता पाळायला तयार नाही, एकही पक्ष पाळायला तयार नाही, अशी आता भावना राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आणि बरोबर बोलले ते. शेतकरी जो शेती करतो आणि शेतीवर जगतो त्याची व्यथा त्यालाच माहिती आहे. किती नुकसान झालं ते त्याला माहिती आहे. सोयाबीनचं पीक पूर्ण तयार झालं, कापणीला आलं, घरी सोयाबीन येणार तेव्हा हा सगळा अवकाळी पाऊस आला आणि त्याची माती झाली. त्याचं 10-15 हजार रुपये एकरी सरळ भांडवली नुकसान झालेलं आहे ना. तेच ज्वारीबद्दल, बाजरीबद्दल आहे, तेच कापसाबद्दल आहे. शरद पवार साहेबांनी स्वतः नागपूरला जेव्हा शेतात जाऊन पाहिलं तेव्हा पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की 5-5 फुटाची झाडं आहेत पण त्याला बोंडच नाही आहे. आता याला कसं काय तुम्ही मदत करणार आहे? झाड तर खूप चांगलं दिसतंय, शेत खूप चांगलं दिसतंय, त्याचा पंचनामा करून काय मिळणार आहे? कापूस फुटेल तेव्हा घरी किती आला, मग त्यातनं तुम्ही 33% नुकसान काढणार, ती मदत कर. म्हणून तो म्हणतोय की सरसकट माफी पाहिजे, 2 हेक्टरची मर्यादा काढून दिली पाहिजे. पण सदाभाऊ खोतांना मला एक विनंती करायची आहे की अहो, दिल्लीत सरकार आहे ना आणि राज्यपाल, राष्ट्रपती राजवट राज्यपालाच्या माध्यमातून, चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवली जाते. संसदेत घोषणा करू शकतात ना गृहमंत्री की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना PM किसानमध्ये जशी 6,000ची जाहीर केली तशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता 10,000 रुपये एकरी मदत आम्ही जाहीर करतोय आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करू. असं काहीतरी करता येऊ शकतं ना. पण काहीच करायचं नाही आणि एकमेकांवर दोषारोपण करत राहायचं, मला असं वाटतं हे बरोबर नाहीये. तुम्ही सदाभाऊ खोतांना प्रश्न विचारला की शरद पवारांच्या सोबत जर भाजपनी सरकार स्थापन केलं का, तर मग शरद पवारांच्या सोबत भाजपचं सरकार स्थापन होणार असेल तर मग राजू शेट्टी सदाभाऊ खोतांबरोबर जातील का? मग शरद पवारवर ईडीची नोटीस दिली होती, त्या शरद पवारांना राष्ट्रपतीचं गाजर दाखवलं, अशा बातम्या आज वर्तमानपत्रात येतात आहेत. ज्याला ईडीची नोटीस देता त्याला राष्ट्रपती करण्याकरता भाजप, म्हणजे भाजपची सत्ता स्थापन करण्याकरता किती खालची नैतिक पातळी आहे. आणि या सगळ्या सत्तेच्या खेळामध्ये आमचा अन्नदाता हा कुठेच नाही आहे असं अत्यंत वेदनेनं मला म्हणावं लागतंय की अरे तुम्ही तुमचं राजकारण करा हो, पण राजकारण हे शेतकऱ्याच्या हिताच्या अर्थकारणाकरता आहे. हे भविष्यात जर केलं नाही तर भविष्यात तरुण पिढी ही गावात राहणार नाही. ही अशी आजची परिस्थिती आहे. आणि मी इथे तुमच्या माध्यमातून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना साधुवाद देतो, त्यांना धन्यवाद देतो. आजच त्यांची मुलाखत आलेली आहे. त्यांनी 2500 रुपये धानाला भाव तर दिलाच, पण त्यांनी स्पष्ट माणसाचं जीवनमान सुधारण्याकरता राज्य सरकारने कामं केली पाहिजे. कारण आमच्या इथल्या तरुण मुली यांच्यामध्ये आयरनची कमी आहे, आमच्याकडे कुपोषित बालक जास्त आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला असं वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी अशा पद्धतीने विचार करून याच्या पुढचं राजकारण का आखू नये, तसं अर्थकारण का आखू अगदी नये. जावंदिया सर, मला सदाभाऊ खोतांना हेच कुठेतरी विचारायचं आहे. एकीकडे कारण दिल्लीला राजकारण सांगा ना, पेटताना दिसतंय निर्णय आणि घ्यावा. बळीराजाकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. हे सगळ्याच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला पाहिजे. माधुरी भदाणे, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कुठंतरी आता उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे. शरद पवार आणि मोदींच्या भेटीनंतर परवापासून ते पाहणीला सुरुवात करतील. पाहण्या होतील सुद्धा. अनेक केंद्रीय पथकं आतापर्यंत आपण बघितलेले आहेत, महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेली. शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल असं वाटतं या पाहणीनंतर? खरं बघायला गेलं तर आता हे सगळं शाब्दिक खेळ चाललेले आहेत. आता जे काही मी चर्चा वगैरे ऐकते, मला तरी नाही वाटत की शेतकऱ्यांच्या पदरात आता हे काही म्हणजे येणारं जे काही सरकार असेल किंवा मागचं जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यातनं काय पडेल. पण एक कुठेतरी एक शेतकरी म्हणून असं वाटतं की ज्या काही आत्महत्या होत आहेत, जे काही नुकसान झालेलं आहे, तर त्याला योग्य तो हमीभाव तर मिळायला पाहिजे. पण जे काही म्हणजे आता हे सगळे जे म्हणजे बघितलेलं आहे या लोकांनी की शेतातलं जे काही नुकसान आहे, ज्वारीला कोंब फुटलेले आहेत, इव्हन जर बघायला गेलं तर नाशिकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
तर शाब्दिक खेळखंडोबा न करता तुम्ही खरंच शेतकऱ्यांना जर कधी आर्थिक मदत म्हणजे 8,000 हेक्टरी जर कधी तुम्ही असं म्हणताय तर ते खूपच कमी होत आहे. तर चांगल्या पद्धतीने जर शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी जर कधी आपण राजा म्हणतो आणि त्याच्यावर जर आपला उदरनिर्वाह चालू आहे, तर कुठेतरी थोडं तुमचं राजकारण असेल, समाजकारण असेल ते बाजूला ठेवून शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर याचं कुठेतरी ग्रहण सुटेल असं मला वाटतं. आणि लवकरात लवकर हे ग्रहण सुटावं म्हणजे जगाच्या पोषण द्यायला ते आपलं जीवनमान व्यवस्थित जगता येईल आणि जो हेक्टरी जो भाव आहे कमी दिलेला तो चांगल्या पद्धतीने करून मग ते कोणतंही सरकार येऊ, पण त्याने एक व्यवस्थित निर्णय घेऊन नुसतं तुम्ही पाहणी करणार म्हणजे आपण म्हणतो ना तारीख पे तारीख हे न करता तुम्ही पाहणी करा. पाहणी केल्यानंतर खरंच किती नुकसान झालेलं आहे आणि त्या याला हमीभाव तुम्ही किती देत आहात, एक सखोल विचार करून या सगळ्या गोष्टीचे मीमांसा करून या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे. मी पुन्हा एकदा जातोय सदाभाऊंच्याकडे. सदाभाऊ, या सगळ्यामध्ये तुम्ही जे भाजपचे मित्रपक्ष आहेत या सगळ्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली होती आणि राज्यपालांना शेतकऱ्यांना मदतीची मागणी सुद्धा केली होती. राज्यातले सगळेच पक्ष जाऊन, सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते जाऊन राज्यपालांना भेटले. मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं राज्यपालांनी जी 8,000 ची मदत जाहीर केलेली आहे त्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ती हेक्टरी आहे. तुम्ही एक शेतकरी नेते आहात. या मदत जाहीर केल्यानंतर तुमच्यासारख्या एका शेतीची जाण असणाऱ्या नेत्यानं जाऊन राज्यपालांची भेट घेऊन सांगायला पाहिजे होतं की ही मदत तोकडी आहे, या मदतीनं शेतकऱ्यांचं काहीच भागणार नाही, कारण शेतकीच्या बांधावर काय चालू आहे हे तुम्हाला माहित आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तो NDRFचा जो नॉर्म्स आहे, जो नियम आहे, तो विजय जावदे साहेबांनाही माहित आहे की त्या नॉर्म्सच्या बाहेर ते जाऊ शकणार नाही, कारण राज्यपाल हे लोकनियुक्त सरकार नाही आहे आणि त्या नॉर्म्स प्रमाणे त्यांनी ती मदत केंद्राचा जे काही निर्देश आहेत त्यानुसार त्यांनी ती मदत जाहीर केली. आणि आता जी काही वाढीव मदत द्यायची आहे, जसं जावदे साहेब म्हणले तसं की अधिवेशन आता सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रपती जरी राजवट लागू असली तर संसदेमध्ये, सभागृहामध्ये वाढीव मदतीची घोषणा होऊ शकते आणि ती घोषणा वाढीव मदतीची झाल्यानंतर राज्यपाल त्याची अंमलबजावणी करतील. कारण राज्यपालांना ही वाढीव मदतीची घोषणा व्हायला वेळ झालाय असं वाटत नाही, उशीर झालाय असं वाटत नाही, करायचा अधिकार आहे असं मला वाटतं. नाही, निश्चितपणानं तो उशीर झालेला आहे आणि म्हणून सुरुवातीला काळजीवाहू सरकार असताना ज्या काही 2-3 मिटिंगा झाल्या त्याच्यामध्ये मी आग्रहानं मांडलेलं होतं की आता ताईंनी तो मुद्दा मांडला की 2 हेक्टरची अट्ट काढून टाका आणि जितकी जमीन आहे, जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि जेवढी जमीन आहे तेवढी नुकसान भरपाई द्या आणि त्याला पहिला हप्ता काही ना काही तातडीनं त्याच्या खात्यावरती जाऊन देणं. आपण सांगू की हा पहिला हप्ता आहे आणि ज्यावेळी तुमचं पथक येईल, ज्यावेळी संपूर्ण पंचनामे होतील, रेकॉर्ड तयार होईल, त्यावेळी लगेच आपण दुसरा हप्ता त्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करूया की जेणेकरून सुरुवातीला काही पैसे जर आपण दिलं तर तेवढा शेतकऱ्याला दिलासा मिळेल, रब्बीच्या पेरणीला थोडा हातभार लागेल, अशा पद्धतीची मागणी. सर सकट जरा दिले तर नाही चालणार का? सर सकट दिलं तर काही होईल का? सर सकट द्या ना, द्यायचं तर नाही तर देता कशाला? अरे हमी भाव द्या ना. तुम्हाला जरा मदत द्यायची नसली तर देऊ नका ना, हमी भाव द्या तुम्ही शेतकऱ्याला. आम्हाला गरज नाही तुमच्या 8,000ची काहीच गरज नाहीये. तुम्हाला द्यायचं ना तर तुम्ही हमी भाव द्या आम्हाला शेतकऱ्याला. आम्हाला 1 रुपया सुद्धा मागणार नाही तुम्हाला, 1 रुपया मागणार नाही तुम्हाला. आम्हाला गरज नाही हो, आम्ही लाचार करून टाकलेला आहे तुम्ही आम्हाला ह्या शासनानं. अरे म्हणूनच हे आता तुम्ही ना एवढंच लक्षात ठेवा, शेतकरी जरा पेटून उठला ना तर हे काही ह्या भाजपचं काहीच राहणार नाहीये. म्हणजे मी पक्षाचा कोणताच नाहीये, पण माझं एक म्हणणं आहे सदाभाऊ खोत साहेब, तुम्ही जेव्हा आंदोलन करीत होता तर तेव्हा यश येत होतं, पण आता तुम्ही स्वतः गादीवर असताना तुम्ही आता शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे नव्हती आणि तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं का सरसकट मदत मिळायला पाहिजे. अरे ज्या शेतकऱ्याकडे तलाठी गेलाच नाही त्याला मदत कुठून येणार? सांगा ना तुम्ही, मदत कधी येणार त्याची? नुकसान झालेलं आहे आणि पंचनाम्याचं नाटक कशाला लावलं? सदाभाऊ बोला. नाही, मला वाटतं पवार साहेबांच्या मनातला उद्रेक मी या ठिकाणी समजू शकतो,
परंतु पंचनामे शेवटी त्या ठिकाणी ते पीक कोणतं पीक घेतलेलं आहे, द्राक्षाचं आहे का काय, याच्या जरी नोंदी असल्या तरी प्रत्यक्षात विमा कंपन्या ज्यावेळी आपण विम्याचा क्लेम करतो त्यावेळी विमा कंपनी त्या ठिकाणी पंचनामा मागत असतात आणि या राज्यातल्या 50 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा उतरलेला आहे आणि त्या विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. पवार साहेबांचा काहीतरी गैरसमज होतो की सदाभाऊ येतो कुठंतरी आडवा पडलेला. व मी आडवा पडलेला गैरसमज नाही नाही. साहेब, विमा जास्तीत भरलेला आहे, जास्त शेतकऱ्याला विमा भरलेला मदत याची कशी मदत मिळेल तत्काळ या मिळायला पाहिजे होती ना दृष्टीनं नाही, सगळे मिळून आपण विम्याची रक्कम 45 दिवसात मोसंबी फळबागाची सांगितली होती, त्याला जरा तुम्ही 3-3, 4-4 महिने लागते त्याला सुद्धा मिळेल. सदाभाऊ, विम्याच्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांगा या आता, शेतकऱ्यांचा उत्तर आक्षेप आहे, त्याबद्दल काय म्हणाल? मला असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 12-13 हजार कोटीपेक्षा जास्त विमा यापूर्वी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये त्रुटी जरूर काही असतील, त्या कशा सोडवता येतील या दृष्टीनं प्रयत्न करूया. परंतु आपल्याला विमा मिळवण्यासाठी म्हणून ज्या काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते ती तर करावी लागेल. दुसऱ्या बाजूला या अवकाळी पावसामध्ये आपण त्या काळामध्ये एक असा निर्णय झाला की शेतकरी ऑनलाईन विमा कंपनीला कळवणार नाही 48 तासाच्या आत, तर कृषी विभागच विमा कंपनीला कळवेल आणि ते नुकसान झालेलं ग्राह्य धरायचं, शेतकऱ्यांना कळवायची गरज नाही असाही विमा एक कंपनी चांगला मान्य निर्णय करायला तयार झालेला नाही होता. ना. मला वाटतं की या ठिकाणी सदाभाऊ, विमा कंपन्या ज्या आहेत, या विमा विमा कंपन्या ते मान्य कंपन्या विमा भरताना जी करण्याबाबत- कागदपत्र दिली, सदाभाऊ, विमा कंपन्या नाही ज्या आहे मान्य करायचं, विमा कंपनीनं मान्य केलेलं आहे. विमा मान्य केलेलं आहे विमा कंपनी. विमा भरताना जी कागदपत्र दिली होती तीच कागदपत्र पुन्हा पुन्हा या विमा कंपन्या मागायला लागलेल्या आहेत आणि कुठेतरी शेतकरी नाडला जातोय अशी भावना आहे विमा कंपन्यांच्या दारामध्ये. अजिबात कागदपत्र दुबारा द्यायची गरज त्याच्या नाही पुढे जाऊन- आहे. फक्त त्याच्या जी पुढे काही जाऊन- आपण पैसे भरलेले पावते असेल तिची झेरॉक्स दिली तरी चालेल. आता फेर कागदपत्र सदाभाऊ, खाते सदाभाऊंना एक प्रश्न विचारायचा मला. विमा कंपनीच्या बैठकीमध्ये सुद्धा स्पष्ट झालेला आहे. जाऊन द्या सर. आणि सदाभाऊंना विम्याबद्दलच मला प्रश्न विचारायचा. एक तर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, कारण की तो कंपल्सरी आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही त्या शेतकऱ्यांनी जाऊन विमा काढलेला नाही. मग असे जे शेतकरी आहेत त्यांना कशी मदत करणार, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, सदाभाऊ, तुम्हाला माहिती आहे मी सतत मागणी करतो आहे की गाव एकक करा, युनिट लहान करा. तुम्ही ब्लॉक स्तरावर 100 गावाचं युनिट, केंद्र सरकार सुद्धा म्हणतं की गाव एकक किंवा लहान युनिट करावं ग्रामपंचायत स्तरावरचं. ते युनिट तुम्ही का नाही केलं इतकं वर्षामध्ये? 5 वर्ष महाराष्ट्रातलं सरकार राहिलं शिवसेना भाजपचं, आणि एवढा निर्णय राज्य सरकारला जो घ्यायचा आहे तो का घेतला नाही? मला शेखावत साहेब जे आता मंत्री आहेत पाण्याचे, त्यांनी सुद्धा राज्यमंत्री असताना मला सांगितलं होतं की हमने राज्य सरकार को लिखा है, अब ये निर्णय राज्य सरकार को लेना है. सदाभाऊ, सांगा ना, एवढा साधा निर्णय तुम्हाला सत्तेत असताना का घेता नाही आला हो? आणि आजही सांगतो तुम्हाला की जोपर्यंत कोणतेही सरकारी हो गाव एकक करत नाही, युनिट लहान करत नाही, तेव्हा पीक विमा योजनेतनं शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो, तुम्ही केंद्रात आहात, पीक विमा योजना प्रधानमंत्र्याची ही युनिव्हर्सल करा, त्याच्यामध्ये आसमानी आणि सुलतानी दोघांचा समावेश करा आणि त्याचं सगळं प्रीमियम 100% सरकारने द्यावं. 2% सुद्धा का शेतकऱ्यांकडनं घेता? एवढं काम करा ना जरासं या UPA 2 आपल्या NDAच्या दुसऱ्या सरकारमध्ये. मला असं वाटतं त्यांनी आपण एक पाऊल पुढे जाऊ याचाही विचार करावा सदाभाऊनी. निश्चितच विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये पारदर्शकता जास्तीत जास्त यावी यासाठी आपण पुण्याला एक कार्यशाळा घेतलेली होती. ठीक आहे, नवीन सरकार आल्यानंतर जावंते साहेब तुम्ही म्हणता की गाव हा घटक धरूनच भविष्य काळामध्ये विमा कंपनीचा योजना ही आपल्याला राबवावी लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला
ड्रोनद्वारे पीक पाण्याचा कसा सर्वे करता येईल किंवा अजून टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये नवीन आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं काही पावलं उचलली गेलेली होती. निश्चित पुढील जे कोणत्याही पक्षाचं का सरकार येईना, परंतु हे प्रश्न लावून धरावे लागतील. आणि एक ह्यातला महत्वाचा भाग आहे की गावामध्ये आपण 3-4 अधिकारी ठेवलेले, एक ग्रामसेवक आहे, एक तलाठी आहे, सर्कल आहे, कृषी अधिकारी आहे. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावरती आता हे अधिकारी सुद्धा एकच असणं गरजेचं आहे. मग ग्रामसेवक वेगळा, तलाठी वेगळा, कृषी सहाय्यक वेगळा असं न करता की 1-2 माणसं हे एकत्रितपणानं काम करतील. आणि ही सुद्धा पद्धत काही राज्यांच्या मध्ये राबवलेली आहे. त्या राज्याचा अभ्यास करून आपल्याही राज्यामध्ये भविष्य काळामध्ये ती जर राबवली तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं नुकसानीचं सुद्धा स्तर हा गाव स्तरावरती मग तो करायला निश्चितपणानं सोपा जाईल. निश्चितच या गोष्टी भविष्य काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असू किंवा सरकारच्या बाहेर असू या निश्चितच त्या ठिकाणी लावून धरल्या जातील. अगदी. आणि सावंत शेतकरी नेते आपल्यासोबत आहेत. सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कुठंतरी स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारसी केलेल्या होत्या, शेतकरी जे आहेत कृष्णाजी पवार त्यांनी सुद्धा सांगितलं की हमी भाव द्या, आम्हाला कुणाच्याही भिकेची गरज नाही. कुठंतरी सदाभाऊ खोत सुद्धा विरोधामध्ये असताना स्वामीनाथन आयोग लागू करावा, हमी भाव द्यावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरले होते. या सुद्धा सरकारनं हमी भावाकडे दुर्लक्ष केलं असं म्हणताय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. नाही, नुसतं दुर्लक्षच केलं नाही तर या सरकारच्या पहिल्या 5 वर्षामध्ये यांनी जे काही तुटपुंज भाव जाहीर केलेत ते हमी भाव सुद्धा बाजारात मिळत नव्हते. आणि या सरकारने मग काय सुरू केलं की आम्ही एवढी खरेदी केली, आम्ही एवढी खरेदी केली. काँग्रेसच्या सरकारने, मनमोहन सिंग सरकारने ते एवढीच खरेदी केली होती. अरे तेव्हा हमी भावाच्या खाली भाव बाजारात गेले नव्हते म्हणून त्यांना खरेदी करावी लागली नाही. आणि तुमच्या काळात हमी भावापेक्षाही खाली भाव गेले म्हणून तुम्हाला खरेदी करावी लागली. बघा, मला सदाभाऊ खोतांना आठवण करून द्यायची आहे की सत्तेत येण्यापूर्वी काय आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 50% नफा जोडून भाव देऊ. आणि मग सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट केलं की 50% नफा जोडून भाव देता येत नाही. मग काय सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करणार त्याची अजूनही काही व्याख्या नाही. आणि निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या 50% नफा जोडून भाव जाहीर केला असे ढोल वाजवायला लागलेत. पण ते A2FL वर स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेल्या पद्धतीने नव्हते, ते C2 वर नव्हते तर ते A2FL वर होते. म्हणजे पूर्णपणे 50% नफा जोडून भाव दिला नव्हता. पण जो A2FL वर दिला तो सुद्धा बाजारात मिळत नव्हता. अशी परिस्थिती आहे. आता आजचीच परिस्थिती पहा ना. तो शेतकरी आमचे कृष्णा पवार बरोबर बोललेत, आमच्या ताई बरोबर बोलल्यात की आज सोयाबीनचा हमी भाव आहे 3715 रुपये, पण तो शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. या नैसर्गिक संकटामुळे त्याची क्वालिटी खराब झाली. जो काही अर्धवट माल घरी आला तो जर कमी भावात 1500, 2000, 2500 रुपयाला विकावं लागत असेल तर ती नुकसान भरपाई सरकारने द्यायला पाहिजे. की निसर्गाचं संकट आहे ना हे. तर काही शेतकऱ्यांनी भेसळ केलेली नाही आहे. कापूस 4000 रुपये क्विंटल खपत नाही आहे. स्वामीनाथन कमिशनमध्ये जो माणूस हरित क्रांतीचा नेता होता, प्रणेता होता, जो एकरी उत्पादन वाढवावं असं म्हणत होता, त्यांनी कमिशनमध्ये असं रिकमेंड केलं आहे सरकारला की शेतीचा विकास किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतीत शेतकऱ्यांचा नफा किती वाढला यांनी मोजलं पाहिजे. हे स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेलं आहे. स्वामीनाथनांनी इनाम या सगळ्या गोष्टीचा विरोध नाही केला, पण इनाममधून तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातल्या गोष्टी सांगता की त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाला भाव मिळेल. आज सदाभाऊ खोतांना मी सांगतो, साखर काय भाव आहे सदाभाऊ जगाच्या बाजारात? 25 रुपये किलो आहे. 100% आयात कर लावला नसता, साखर निर्यातीला सबसिडी दिली नसती, साखरेचा बफर स्टॉक करण्याकरता बिनव्याजी कर्ज दिलं असतं तर ऊस उत्पादक वाचले असते का हो? मग जे न्याय उसाला लावता, जी फूटपट्टी उसाला लावता ती बाकीच्या पिकांना का नाही? आज कापसाची आयात वाढली आहे. 30 लक्ष कापूस गाठींची आयात मागच्या वर्षभरात झाली. त्याच्या आधी 15 लक्ष कापूस गाठींची आयात झाली. आज जगाच्या बाजारात खाद्यतेलाचा भाव 40 रुपये किलो आहे. आम्ही पाम ऑइल सगळं इम्पोर्ट करतोय. ते पाम ऑइल आम्ही विकत घ्यायला जात नाही. ते सगळ्या शेंगदाण्याच्या, करडीच्या, तिळाच्या, सरसोच्या, नारळाच्या तेलात भेसळ होत आहे. आणि 5 वर्ष मोदी सरकार हे सगळं करत आहे. सदाभाऊ,
तुम्ही विरोधात असताना जे काही बोलायचे त्याच्याकरता उभे राहणं आणि ते आता तरी या नवीन सरकारकडनं करून घ्या अशी माझी विनंती आहे. अगदी जावंदी सर, आपण फक्त सदाभाऊंना भाव थेट विचारूया. सदाभाऊ, अनेक स्वामीनाथनांनी मुद्दे मांडलेले आहेत जावंदी सरांनी, काय उत्तर आहे याच्यावर तुमचं? निश्चितच स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याची काही अंशी अंमलबजावणीला सुरुवात झाली, परंतु 100% त्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. जे आयात निर्यात धोरण आहे ते किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे आणि याबाबत आम्ही वेळोवेळी केंद्राकडे तसा पाठपुरावा केला. जे काही परदेशामधून खाद्यतेल आयात होत होतं त्याच्यावरती आयात कर पहिल्यांदा या सरकारच्या काळामध्ये वाढवला आणि त्याचा परिणाम गेल्या वर्षी सोयाबीनाचे भाव वाढण्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं दिसून आलेले. मी एक जावंदे साहेबांना सांगेन की ठीक आहे, सदाभाऊ खोत आहे बोलल किंवा तुम्ही अजून कोण बोलेल, परंतु जोपर्यंत शेतीच्या प्रश्नाशी निगडीत असणारी माणसं की ही मोठ्या संख्येनं ही भाषा बोलणारी माणसं ही मोठ्या संख्येनं ही सभागृहाच्या मध्ये येणं गरजेचं आहे. आज मी जरी या सभागृहामध्ये आलो असेल तर मी मागच्या दाराने यावं लागलं, पुढच्या दाराने मी उभा राहिलो, पराभव स्वीकारावा लागला, शरद जोशींनाही पराभव स्वीकारावा लागला. मी अगदी विजय जावंदे साहेबांना सांगेन शेतीच्या प्रश्नावर तुम्हीही उभा राहिला तर तुमच्याही लक्षात येऊन जाईल की आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागेल. कारण जोपर्यंत शेतीच्या प्रश्नावरती काम करणारी शेतकऱ्याची भाषा बोलणाऱ्या माणसांच्या मागं शेतकरी ठामपणानं उभा राहू शकत नाही, अशी माणसं जोपर्यंत या सभागृहांच्या मध्ये येत नाही तोपर्यंत या विषयाला खऱ्या अर्थानं गती मिळणार नाही. हे कुठंतरी कधीतरी आपल्याला खरोखर मान्य करावंच लागेल आणि मग जर हे मान्य नाही केलं तर मग खऱ्या अर्थानं जे लोक ज्या पद्धतीनं निवडणुका लढवत आहेत त्यांनी निवडून येत आहेत आणि मग तिथं कोणतरी मी उद्या असेल आणि उद्या कोणतरी या ठिकाणी येईल, विधान परिषदेवर येईल नाही राज्यसभेवर येईल आणि मग त्याच्याकडून आम्ही सगळ्या अपेक्षा करायच्या. हे कुठंतरी आता अगदी जावंदी सर, सदाभाऊंचं म्हणणं आपण बघितलं की पुढच्या दारानं नाही आलो, मागच्या दारानं यावं लागलो आणि त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकरी नेत्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशी त्यांनी एक भावना आणि खदखद सुद्धा व्यक्त केलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाराजी जाईल? नाही, बिलकुल सदाभाऊ जे म्हणतात ते मला मान्य आहे, पण शेतकरी नेत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये आणि संधी साधूपणा करू नये. सदाभाऊंना मी साखरेबद्दल बोललो पण सदाभाऊंनी साखरेबद्दल काहीच बोललं नाही. सदाभाऊ शरद जोशींसोबत फ्री मार्केटचे ढोल वाजवत राहिले. माझ्यासारखा माणूस त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. आता सदाभाऊंनी सांगावं ना की फ्री मार्केटप्रमाणे ब्राझीलची 25 रुपये किलोची साखर आली असती तर उसाला आज जो काही भाव कारखाना देतोय तो देता आला असता का? मला असं वाटतंय की नेत्यांनी सुद्धा चुका केल्यात आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती 80-90 मध्ये जितकी खराब नव्हती त्याच्यापेक्षा जास्त खराब आज झालेली असताना सुद्धा शेतकरी नेत्याच्या मागे शेतकरी नाहीत. दुधानं पोळलं तर तो ताकही फुंकून पितो अशी अवस्था आज देशातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. हे मला मान्य करायला काहीच हरकत नाही. सदाभाऊ मी जाहीरपणे सगळ्या माझ्या सभांमध्ये मान्य करतो की मी पराभूत शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतंय की या सगळ्याचं जाऊ द्या हो, मी काही सदाभाऊंना पाहून म्हणत नाहीये, पण सगळे भाजपचे नेते हे जाहीर करतात ना की आम्ही शेतकऱ्यांकरता काम करतोय. आमचे प्रधानमंत्री तर म्हणत होते की मनमोहन सिंग सरकारचं धोरण मर जवान मर किसान आहे. मी सत्तेवर आलो तर जय जवान जय किसान करील. आणि मोदी साहेबांनी एक जे वाक्य वापरलं ते वाक्य खरं म्हणजे आमच्या हृदयात बसलं होतं. मोदी साहेबांनी बेंगलोरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या भाजपच्या याच्यात म्हटलं होतं कि किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. मी इतका खुश झालो होतो की वा काय प्रधानमंत्री मिळालेला आहे. आता काँग्रेसचं सगळं धोरण हे बदलवणार आणि शेतकऱ्याला आपल्या पोराला शेतीवर बोलवण्यामध्ये सन्मान वाटेल. पण सदाभाऊ तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या भागात सुद्धा 10-10 एकराचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत की ज्यांचं टर्नओव्हर कमीत कमी 5-6 लाखाचं वर्षाचं आहे, पण त्याच्या पोराला जर तो शेतीवर आहे तर कोणी समाजातली पोरगी द्यायला तयार नाही. सरकार बदलत राहिली, त्या खुर्चीवरची माणसं बदलत राहिली, मात्र शेतकरी राज्यातला आणि देशातला बदललेला दिसला नाही. आता थेट जाऊयात, आपण मगापासून हमी भावाबद्दल चर्चा केली. कृष्णा पवार शेतकरी आहेत, ते स्वतः शेतामध्ये राबतात आणि जो माल सगळे शेतकरी जसा बाजार समितीमध्ये घेऊन जातात त्या पद्धतीने ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघतायत शेतकरी कसा देशोधडीला गेलाय. कृष्णा पवारजी, मगापासून हमी
भावाची चर्चा झाली, तुम्ही सुद्धा एक उद्विग्नता व्यक्त केलीत की हमी भाव मिळाला पाहिजे, कुणाचीही भीक नको. आता तुमच्या शेतामध्ये पिकं कोणकोणती आहेत आणि त्याला भाव काय मार्केट कमिटीमध्ये? आता CCI माझ्याकडे कपाशी आहे साहेब तर कपाशी असलेली आहे, तर ही कपाशी आता ओली झालेली आहे. आणि आता CCI काय म्हणते, आता ही कोरडी करून आणा. आता ही कोरडी कुठून आणायची ती करून कपाशी, तर तिचा हमी भाव आता चालू व्हायला पाहिजे ना. आता CCI त्वरित कापूस जरा घेतला, शेतकऱ्याचा जर कापूस जरा घेतला तर कोणी आत्महत्या करणार नाही. आज शेतकऱ्याचा पूर्ण कापूस शेतावर ओलला पडलेला आहे, पण आता त्याचे रेट कोण ठरवणार? ते म्हणते हे कापूस जरा आम्ही मार्केटला घेऊन गेलो, आमच्या बाजारासाठी त्याच्यासाठी जर कापूस बाजारात घेऊन गेलो तर ते 3,000 रुपये क्विंटलना भाव घेऊन राहिले. 3,000 रुपये क्विंटलना जरा भाव जरा घेतला तर शेतकऱ्यांना आता काय करायला पाहिजे? याचा हमी भाव आहे 5,500, तर मग आता 3,000 जर दिला तर मग शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे? मग आता हमी भावाच्या हिशोबाने तरी घ्या ना. थोडा 5,000 नका घेणं, पण घ्या ना आमच्याकडून. 2-3 कापूस घ्यायला इका लागतो आम्हाला. CCI चालू करा ना तुम्ही, पूर्ण महाराष्ट्रात CCI केंद्र चालू करा. अगदी अरे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची पूर्ण परिस्थिती आहे. इतकं माधुरीताई चाललेलं आहे यांच्याकडे का जाऊया. आम्ही आता पाहू शकत नाही. अगदी माधुरीताई, नाशिकमध्ये परिस्थिती अशीच आहे? नाशिकमध्ये तर खूपच अगदी हालाकीची परिस्थिती आहे. द्राक्षाच्या बागा म्हटलं तर पूर्ण अगदी द्राक्षाच्या बागाच समूळ नष्ट झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त पाऊस कोल्हापूर, सांगली, नाशिक, म्हणजे आम्ही तेवढं कंटाळलेलो होतो त्या पाण्याला, आणि अजूनही तसं वातावरण त्या पद्धतीने. पण कुठेतरी एक असं वाटतं की एक ठोस सरकार यावा आणि एक हमीभाव जो आहे. आता म्हणजे सदाभाऊंना तर एक सांगणे, सुकाणू समिती आली काय गेली काय, 7-12 कोरा करायचा काय, हे काय, म्हणजे बऱ्याच ज्या काही गोष्टी होत्या त्या अशाच आल्या अशाच गेल्या. आता सरकार पण जे येऊ घातलेलं आहे त्यांनी निदान या सगळ्या गोष्टींमध्ये बघावं. नाशिक सारखा भाग जो आहे, म्हणजे एकटा 70% भाग जर आपण द्राक्षांच्या याच्यातला बघितला तर आज द्राक्षांची जी काही फरफट झालेली आहे, म्हणजे हातातलं पीक गेलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतंय की आता हे जी चर्चा होते, आणखीन 2-4 महिन्यांनी अशी चर्चा होईल की हा शेतकरी मेला, तो शेतकरी मेला, आणखीन त्याच्यावर परत वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं होईल. त्यापेक्षा आता जर कधी तुम्ही एक ठोस हमीभाव जर कधी सगळ्यांना दिला, सगळ्याच अगदी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र याच्यातनं होरपळलेला आहे, तर मला असं वाटतं की कुठेतरी एक चांगली दिशा मिळेल या सगळ्या म्हणजे गोष्टीला. कुठेतरी माधुरीताई, चर्चाच फक्त व्हायला नकोत, यामधनं शेतकऱ्याच्या पदरामध्ये सुद्धा काहीतरी पडायला पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्या ओल्या दुष्काळाच्या बाबत पंतप्रधानांची भेट घेतली आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा ओल्या दुष्काळाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि याचबद्दल आपण चर्चा केली. सदाभाऊ खोत, विजय जावंदिया शेतकरी नेते आपल्यासोबत होते, कृष्णा पवार आणि माधुरी भदाण या शेतकरी सुद्धा आपल्यासोबत होते. काय नेमकी बांधावर परिस्थिती आहे हे आपण बघितलं. चर्चा होत राहतील, त्याचबरोबर केंद्रीय पथक उद्या येणार आहे, ते परवापासून पाहणी करणार आहे. या सगळ्यामध्ये शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे? सत्ता स्थापनेचा हा सगळा खेळ सोडून हे नेते कधी